4:30 वाजलेले सकाळचे आणि आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे, नरक चतुर्थी. तर 4:30 वाजता उठलेले गणू येलेलो आपल्या इकडे. लवकर उठला आणि वाजूक सुरू करणार आहोत, कारण बाकीचे सगळे तिकडे उठलेले आहेत. आपल्या कुंभारवाडीच्या इकडे फटाक्यांची आतषबाजी चालू आहे सकाळी सकाळी. आणि आम्ही पण आता सकाळीच उठून वाजवणार आहोत. आता 4:30 वाजता सामान जोडता उठला तर आता नुकते जाऊ 4:30 वाजता वाजवू. आता आपलं आर्यन येणार आपल्या वाजूसाठी. Few inches later. One hour later. एवढे नुकतेच वाजून झाला 6 वाजले, 6:15 वाजलेले. आता तास दीड तास वाजवला आणि आर्यन नेलो होतो तिकडे. आत्ताच गेलो वरती, घरी चाललो थांबवलो, कारण बघूया उद्या लक्ष्मीपूजन का वाजून राहायचं वाटलं तर संध्याकाळी पण वाजू शकता आवाज. सकाळच असल्यामुळे आवाज पण बसलेलो. आता जरा थांबवला, ठेवता सामान. म्हणजे कार्टा फोडून घेते, आंघोळ करते. आता 6:30 वाजलेले सकाळचे आणि 5 वाजता वाजवू घेतला होता. ते 5 ते 6, 6:15 वाजवला होता. आणि गणू पण होतो आपलो, आणि आर्यन होतो, आणि कुंभारवाडचा वर्ग होतो. तर 4-5 जण असे होता. तर वाजवला थोडा आपली मजा म्हणून वध करून टाक हळू सगळा काढायची बाहेर. माझा काय का रे तुळस आताच लावायची. या कधी माका नरकास बारको दिलो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मोठं बोलला. तुळस आणलेली आपली, काल आणला होता, पण अजून तुळस ठेवली नाही, कारण संध्याकाळी आणली होती. त्यामुळे सकाळच्या निमित्तानं म्हटलं आज नरक चतुर्थी आहे, तर तेव्हाच म्हटलं तुळशीचा प्रारंभ करूया आणि ठेवूया वरती. म्हटलं आज पूजा करताना सकाळी ठेवीन. आता तोपर्यंत आपल्या टेम्पलवर एसीचा दुसरी ठेवला होता आपला डब्यामध्ये. तर ते आता हे ठेवू. आता एका धुवून पुसून पूजा करताना डायरेक्ट डाव्या पायात फुटला. चहा नरकात फुटत नाही. सर्वांनी नवीन तुळशीचा शुभारंभ केलेलो हा नरक चतुर्थीच्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी. काल आणलेली होती, तर म्हटलं दुसऱ्या दिवशी आता ठेवूया. आता पूजा करून घेऊ. नंतर आता आंघोळी करते, जाते. चारटणी करून झालेला आता डोक्यात लावले ना. मांजूर पण मोडता की काय. इमर्जन्सी हे काय म्हणतात तरी सांग. हे काय म्हणतात?
कशासाठी कशाक देतं त्यो देवाची वाडी देवाक फराळ दाखवायचं आणि हातात वाढ वाढल्यानंतर पहिल्यापासून चालत तिला. पहिल्यापासून परंपरा. तर मंडळी आपली परंपरा आपली चालत इलेली आहे. कारण दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपलं हातात देतं असा म्हणजे वाढवडलांका समजून असा हातात देतं देव फराळ. तर त्यासाठीच आता आपले आम्ही बोलवलेला वाडीतले आपले आहेत 2 गणोपणं तुमका माहीतच व्हिडिओज असतात. तर त्यांचेच पप्पा इले आहेत आणि काका गण्या पाण्यांचे. तर त्यांना आता हातात देऊया. आणि मी पण खाली गेले होते आता तिकडे व्हिडिओ केलं नाही पण आता आमच्या आपल्या हातात देणार आहोत त्यांच्या वाढवडलांका समजून असा. तर आता पहिला बाहेर वाडी काढून घेता म्हणजे आपले देवासाठी नंतर बाहेर ठेवू नंतर त्यानंतर हे आपले देऊ. बाबू जागा विधी खाल्लं नाही बारके विधी खाल्लं ना चकुली पहिला देवाक दाखवून घेते लगेच ते बाहेर बसलेच. तर त्यानंतर मग त्यांना जाऊ हातात. तर म्हणजे पानं काढलेली आहेत बाहेर दाखवून झाला. तुळशीकनी बाहेर दाखवला बाहेर पण नीट ठेवला अशीच फराळाची. तर आता हे आपले इले आहेत त्यांना वाढवडलांका दाखवूसाठी म्हणून हे पानं काढलेली आहेत बाहेर बसले आहेत. तर आता तर मंडळी आपल्या इकडे येईल आपल्या हातात देतात तास म्हणजे आपल्या इकडे बोलवलं तसाच मी आता दुसरीकडे येईल आपल्या बापू काकांच्या इकडे म्हणजे मामा लागतात. तर त्यांच्या इकडे येईल पान घेऊसाठी म्हणजे आपल्याला देतात हातात त्यासाठी. बघूया आतमध्ये जाऊया. तर मंडळी आपल्या बापूकाकांच्या इकडे आपली विजू मामी. तर इकडे कॅलेंडर पण आहे. तर ह्यांच्याकडे कॅलेंडर भेटतं आपल्या मामीकडे इकडे
सनातनचा कॅलेंडर हा म्हणजे सनातनचा पंचांगा. तर आपल्या इकडे भेटता 45 रुपये म्हणू हा. आणि सर्व पंचांगा सर्व माहिती दिली जातं आपल्या इकडे. तारखे काय हा त्या सर्व इकडे आपल्या कॅलेंडरमध्ये दाखवलं जातं व्यवस्थित. आणि आपल्या सर्व माहितीसुद्धा दिलेली असतं पंचांगामध्ये. ह्या इतर आपल्या म्हणजे जे हिंदू धर्मा रिलेटेड काय असतात ती सर्व माहिती आपल्या पंचांगामध्ये असतात दिलेली. तर मंडळी कोणाक हवा असला तर नक्की कॉन्टॅक्ट साधा. एक कमेंटमध्ये बोला जर कोणाक हवा असला तर नक्की तुमका भेटला जायत. 45 रुपये फक्त किंमत हा कॅलेंडरची. तर मंडळी निघालं इकडनं, हातात पान घेतलं, फराळ दिला ना आम्ही. तर इकडनं जाते घरी आहे. पनू पण थांबलो घरी या. गडगडता बसला वयसो वाटतं. 1 hour later. तर म्हणजे खुर्ची बाग काही गेलेली आणि जोराचा पाऊस येलेलो आता एकदम असं पण समोर ना लागता पाठसून लागता पाऊस येईल म्हणजे इतर वेळी. तर ह्यावेळी समोर ना पाऊस येलेलो आहे इकडनं. वारो बघा कसलं सुटलेलो इकडनं. आय आय बसता खुर्ची बघ काही गेली म्हणजे एवढं वारं सुटलो की खुर्ची खैसून खैली बघा. येलो पाऊस आहे गेलो पण दिल तुझो पावला बोलता तर दिल काढू ती पण चालली मंडळी. चाव दिवसाच्या दिवशी संध्याकाळचे 6 वाजलेले आणि पाऊस एकदम सुरू झालेलो. तो पण एकदम उलटो पाऊस लागलो. कारण ह्यो आता पाऊस इकडनं येता पाठून समोरून. कारण इतर वेळी पावसात पाठसून येतं आपल्या या समोरच्या भागातून आता पाऊस सुरू झालेलो जोरात. आधी आमची खुर्ची होती ती पण वाऱ्याने एवढी उडून बाहेर गेली. एवढं पाऊस लागता म्हणजे एवढं वारो काळोखी गेलेली आहे. वारो जोरदार सुटलेलो मंडळी संध्याकाळी. आज ती बाल्टी बघ काही गेली कशी काय अशी पण ही बघ उडाली. मारू काय सुटलो. तर मंडळी संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि पहिलोच दिवस हा दिवाळीचो आपल्या नरक चतुर्थीचो. तर तो आता संपत येलेलो म्हणजे पाठी आपल्याला दिसता तुमका. कारण पावसाचं वातावरण पूर्ण इलेला ढगाळ वातावरण झालेला पूर्ण 6:30 वाजता पूर्ण काळोख होत येलो आता. आणि चमकता पाठी माझ्या बघा. कारण गावीकडे पाऊस सुरुवात झालेली बारीक बारीक लागता आणि गडगडता जोरात हा. त्यामुळे मंडळी आजची व्हिडिओ मी इकडेच थांबवते कारण घरी लाईट पण नाही. आज प्रॅक्टिस अशीच बसणार होतो भजनासाठी मी पण वाटत नाही लाईट नाही इली तर काय खरं नाही. त्यामुळे वाटत नाही होय तसा. तर म्हणजे आजच्या व्हिडिओ मी इकडेच थांबवता येत आहे. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओत लवकरात लवकर भेटू. तोपर्यंत धन्यवाद. वंडरफुल.